थंडीसाठी ट्रेंडिंगला चाललेलं मॉइश्चरायझर. तर गुड मॉर्निंग. सध्या स्वामी सप्ताह चालू आहे आणि मला एकही दिवस जाणं झालं नाही. तर उद्या शेवटचा दिवस आता आज ठरवलं जाऊन दर्शन किंवा आरती तरी करून घेऊयात. आणि आज मी तुमच्याबरोबर माझं स्किन केअरचं रुटीन शेअर करणार आहे, जे मी कधीच करत नाही. आणि तुम्हाला माझी स्किन बघून कळतच असेल की मी कधी स्किन केअर करत नाही. पण माझ्याकडे काही प्रोडक्ट आहेत जे खूप कॉस्टली आहे. एक तर ॲम्ब्रोलेसिस, जे आता सध्या ट्रेंडिंगला आहे आणि खरंच खूप छान आहे. पण मी लिटरली विसरून गेले होते. 1 वर्ष झालं माझ्याकडे ॲम्ब्रोलेसिस आहे आणि मी विसरून गेले होते की माझ्याकडे हे मॉइश्चरायझर आहे. बायोटेकचे आहेत. हे टोनर आहे, मॉइश्चरायझर आहे आणि ह्याचा फ्रेग्रन्स खूप स्ट्रॉंग आहे. आणि वन ऑफ मी क्लिन्झिंग मिल्क वापरते, जे मी आता तुम्हाला दाखवलं. पण मी सध्या जास्त गोष्टी वापरत नाही. खूप दिवसांचा गॅप आहे. पण आजकाल तुम्ही तर बघता इन्स्टा आणि यूट्यूबला सध्या स्किन केअरचं एवढा ट्रेंड चालू आहे. तर म्हटलं चला आपण पण थोडं स्किनकडे लक्ष देऊयात. तर एवढ्या छान छान प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, तर आपण का नाही यूज करायचं. हे मात्र मी क्लिन्झिंग मिल्क स्विस ब्युटीचं नेहमी यूज करते, कारण हे क्लीन करायला खूप सोपं आहे. केलं याला टॉपला एक ब्रश आहे, जो तुम्ही प्रेस केला की छान असं फॉर्म बाहेर येतो आणि तुम्ही डायरेक्टली फेस क्लीन करू शकता विदाऊट हँड, म्हणजे हँडचा वापर न करता. आणि खूप छान असा फेस क्लीन होतो. तुमचा मेकअप पण पटकन रिमूव्ह होतो आणि आपले काही हात वगैरे खराब असेल तर तेही आपल्या स्किनला लागत नाही. तर मला हे खूप आवडतं. हे पण प्रोडक्ट मी लास्ट 1 इयरपासून यूज करते आहे. आणि इथे माझी सनस्क्रीन आहे, जी मी यूज करते. मला डॉक्टरनी रेकमेंड केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगसोबत. थँक्यू. बाय बाय.